पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। विरोधी पक्षनेते पदावरून मनपात संघर्ष तीव्र। 13 सदस्यांचे संख्याबळ आमचेच, पदावर कायदेशीर हक्कही आमचाच। फारुख शहा। भाजपची बी टीम एमआयएमला विरोधी पक्षनेतेपद देण्याचा डाव। फारुख शहांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात। धुळे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते पदावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार फारुख शहा यांनी सत्ताधाऱ्यांसह एमआयएमवर जोरदार निशाणा साधलाय। शासकीय परिपत्रकानुसार ज्या गटाचे संख्याबळ सर्वाधिक असते त्यांनाच विरोधी पक्षनेतेपद मिळायला हवं असा स्पष्ट नियम असताना आमच्याकडे 13+5+8 सदस्यांचं सर्वात मोठं संख्याबळ असल्यानं या पदावर आमचाच कायदेशीर दावा असल्याचं शहा यांनी स्पष्ट केले। मात्र सत्ताधाऱ्यांना मनपात मनमानी आणि भ्रष्टाचार करायचा असल्यानं ते आम्हाला पद देण्यास घाबरत आहेत। म्हणूनच भाजपच्या बी टीमला म्हणजेच एमआयएमला हे पद देण्याचा त्यांचा घाट असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। आपल्या या दाव्याला पुष्टी देताना शहा यांनी अलीकडेच मनपात झालेल्या 150 कोटी रुपयांच्या विषयाचा दाखला दिला, ज्याला शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसनं कडाडून विरोध करत सभात्याग केला होता। मात्र त्याचवेळी एमआयएमनं सत्ताधाऱ्यांना उघड समर्थन दिल्यानं सत्ताधाऱ्यांचा खरा मित्र कोण आणि विरोधक कोण हे आता जनतेसमोर उघड पडल्याची खोचक टीकाही माजी आमदार शहा यांनी या निमित्तानं केली आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबी टीव्ही न्यूज, धुळे। हे बघा, विरोधी पक्ष नेतेचा असा आहे की ज्यांची बळसंख्या जास्त आहे त्या गटाला विरोधी पक्षनेता देण्यात यावा असं स्पष्ट म्हणजे ते GR मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे। तर आमची जे संख्याबळ आहे आमचा ती 5+8 अशा 13चा आहे। तर सर्वात मोठा गट आमचाच आहे धुळे महानगरपालिकेत आणि आमचाच दावा आहे आणि राहणार। परंतु त्यांना भ्रष्टाचार करायचा आहे तर त्यांना विरोधी पक्ष नेता बनवण्यामध्ये ते घाबरत आहे आणि त्यांची पहिली इच्छा होती की जी एमआयएम म्हणजे जी भाजपची आता सध्याची बी टीम आहे त्यांना ते देणार होते। आणि आता आपण बघितला बी टीम मी कशाला म्हणतो, आता हे 150 कोटी रुपयाचा जे विषय होता त्यात आमची शिवसेना शिंदे गटांनी सुद्धा विरोध केला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा विरोध करून वॉकआउट केला, परंतु एमआयएमने त्यांना समर्थन दिला। तर तुम्ही समजून घ्या की दोस्त कोण आणि विरोधी कोण। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन